राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद पोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मनुस्मृतीचा पुढचा भाग, ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ कोण? मनुस्मृतीमधला श्लोक 1.97. ब्राह्मणेषु च विद्वांसो विद्वत्सु च कृतबुद्धयाः कृतबुद्धीषु कर्तराः कर्तृषु ब्रह्मवादिनाः. ब्राह्मणामध्ये विद्वान श्रेष्ठ, विद्वानामध्ये ज्याची बुद्धी शास्त्रनिष्ठ आहे तो श्रेष्ठ, त्यातही शास्त्राप्रमाणे कृती करणारा श्रेष्ठ, त्यापेक्षा ब्रह्म जाणणारा श्रेष्ठ. मनुस्मृतीनं केवळ ब्राह्मणाला श्रेष्ठ मानलंय असं नाही. नुसत्या ब्राह्मणापेक्षा विद्वान श्रेष्ठ. नुसता विद्वान आहे पण तो व्यसनी, भ्रष्टाचारी, शीलभ्रष्ट आहे तर तो श्रेष्ठ नाही, त्याचा काही उपयोग नाही, तो श्रेष्ठ नाही. त्यापेक्षा ज्याची शास्त्रावर निष्ठा आहे तो श्रेष्ठ, त्याहीपेक्षा शास्त्राप्रमाणे कृती करणारा श्रेष्ठ, त्याहीपेक्षा ब्रह्मज्ञानी श्रेष्ठ, अशी श्रेष्ठतेची श्रेणी म्हणून सांगितलेली आहे. विद्वान सर्वत्र पूज्यते, विद्वानांची सर्वत्र पूजा होते. तिथं जातीचा आणि जन्माचा संबंध नाही. मुळात म्हणून जात सांगितलेली नाही. म्हणून जात कुठेही सांगितलेली नाही. मनुस्मृतीमध्ये कुठेही जात नाही. मनुस्मृतीने फक्त कामाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत, जे श्रीकृष्णाने सांगितले. आता तो म्हणतो आज शिपाई आणि हमालाचं काम करणारे ब्राह्मण नाही आहेत का? विद्वान असले पण शास्त्र जाणणारा असेल तर तो विद्वान आहे, आणि तो शास्त्र पण जाणणारा आहे तर तो श्रेष्ठ आहे. उदाहरणार्थ माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, सर विश्वेश्वरैया, त्यापेक्षा त्याप्रमाणे कृती करणारा श्रेष्ठ आहे. आहेत ना हे ना. हो, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना ब्राह्मण म्हटलंय, म्हणजे हे मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे ब्राह्मण ठरतात, कारण ते विद्वान आहेत आणि त्यांचा शास्त्रावर विश्वास आहे. आणखीन काय पाहिजे? अब्दुल कलाम मुसलमान म्हणून जन्माला आले, मुसलमान म्हणून मेले, पण मनुस्मृतीच्या चौकटीमध्ये, व्याख्येमध्ये ते ब्राह्मण आहेत. ब्राह्मण, शूद्र, वैश्य, शूद्र याच्यामध्ये एकतर नंबर नाहीत, 1 2 3 4 नंबर नाहीत. मनुस्मृतीमध्ये कुठेही नंबर नाही. कोणी खालच्या दर्जाचा वरच्या दर्जाचा नाही. कृती करणारा श्रेष्ठ आहे. आचाराला इतकं महत्व आहे. सत्पुरुषांचा आचार त्याप्रमाणे असतो. संतांनीच म्हटले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जातीचा काही संबंध नाही. म्हणून सत्पुरुष त्यापेक्षा श्रेष्ठ, पण सर्वात श्रेष्ठ कोण? जो ब्रह्म जाणतो. जनक राजा क्षत्रिय असून सुद्धा ब्रह्म जाणणारे होते, म्हणून व्यासांनी स्वतः जगद्गुरु असून आपला पुत्र शुक यास शिकण्यासाठी जनकाकडे पाठवलं. उपनिषदामध्ये जानश्रुती नावाचा राजा रैक नावाच्या शूद्र गाडीवाल्याकडे गेला, कारण तो ब्रह्मज्ञानी होता. जगद्गुरु असून आपला उपनिषदामध्ये काय लिहिलंय? जानश्रुती नावाचा राजा रैक, म्हणजे जानश्रुती नावाचा राजा रैक्य नावाच्या शूद्र गाडीवाल्याकडे गेला, कारण तो ब्रह्मज्ञानी होता. चोखामेळा, सावतामाळी, गोरा कुंभार, नामदेव, कबीर हे ब्राह्मण होते का? नाही, पण मनुस्मृतीच्या ब्राह्मणाच्या चौकटीत ते बसतात. तो मानवात सर्वश्रेष्ठ आहे. ही सगळी मंडळी केवळ जन्मानं ब्राह्मण असणं हे श्रेष्ठतेला नेणारं नाही. म्हणून अशी गुणश्रेष्ठता सांगितलेली आहे. म्हणून दुसऱ्या एका श्लोकामध्ये असं सांगतो, आचार हा श्रेष्ठ धर्म आहे. आचारात विच्युतो विप्रो न वेद फल मनुष्णुते. जो ब्राह्मण आचारापासून भ्रष्ट झाला त्याने वेदांनी सांगितलेले फळ मिळत नाही. मनुस्मृती वाचायचं नाही का? काही हजारो वर्षांपूर्वीचा आहे हा. बरं परत मी का सांगतोय
की मनु आदी म्हणून जे ब्राह्मणांना चिडवलं जातं ते मुळात मनु ब्राह्मण नाही, महर्षी मनु ब्राह्मण नव्हे, ते क्षत्रिय आहेत. त्यांनी जगाला पहिली घटना दिली, म्हणजे हिंदुस्थानने जगाला पहिली घटना दिली. जगरांटी अवस्थेत होतं तेव्हा. याचा सार्थ अभिमान बाळगायचा का कुणीतरी आपल्या मनुस्मृतीमध्ये असं गलिच्छ चिखल कालवून त्याचं भ्रष्ट नक्कल बाहेर आणली. ती भ्रष्ट नक्कल जी मुळात नाहीच आहे मनुस्मृतीमध्ये. ब्रिटिशांना भीती वाटली. जगातली इतकी सुंदर घटना, ह्याचं संपूर्ण श्रेय भारतीयांना द्यावं लागेल, हिंदूंना द्यावं लागेल, नाही देऊ शकत, आम्हीच ग्रेट आहोत. म्हणून संस्कृत भाषा तुमच्या शिक्षणातनं हद्दपार केली. मनुस्मृती तुम्हाला वाचताच येईन अशी झाली, कारण संस्कृत वाचता लिहिता येत, बोलता येत नाही. मग ती वाचता येत नसेल, त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये भाषांतर करून जे इंग्रजी एक असे घाण गलिच्छ मीठ कालवलं त्या केरीमध्ये, आणि त्या सुंदर जागतिक उच्च दर्जाच्या मनुस्मृती ग्रंथाचं वाटोळं केलं. ते पुढच्या सगळ्या भारतीयांनी गेल्या 200 वर्षामध्ये वाचलं. डोकं फिरलं. एकाला असं वाटलं नाही की मूळ मनुस्मृती काय आहे. सांगणारी लोक होती, ऐकायलाच माणसं तयार नाही. आपला हिंदू धर्मावर, हिंदू धर्माचं सौंदर्य, हिंदू धर्माची प्रत्येक क्षेत्रातलं श्रेष्ठत्व जोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही, कळणार नाही, तोपर्यंत आपण हिंदू धर्मावर प्रेम नाही करणार. आणि जोपर्यंत आपण हिंदू धर्मावर प्रेम करणार नाही, तोपर्यंत हिंदू धर्म टिकवण्यासाठी आपण रस्त्यावर उतरणार नाही. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.